नमस्कार मित्रांनो, सिडको अंतर्गत असिस्टंट इंजिनियर या पदासाठी जाहिरात आली ते बघा. त्याचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट डिक्लेअर करण्यात आलेले आहे मित्रांनो. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे तुमचं? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, सिडको अंतर्गत जी जाहिरात आली होती बघा, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी. तर त्याची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती. तर बघू शकता काय अपडेट इथं. लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट एलिजिबल फॉर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड शेड्यूल ऑफ द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर बघू शकता मित्रांनो, जे क्वालिफाय झालेले आहेत अशाच कॅन्डिडेट्स इथं लिस्ट दिलेले बघा. इथं रोल नंबर दिलेले आहे, नेम ऑफ द कॅन्डिडेट आणि अप्लाय द कॅटेगरी. ही फायनल लिस्ट आहे मित्रांनो. आता या कॅन्डिडेटची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आता बघू शकता टोटल किती कॅन्डिडेट आपण बघूया. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, कोणत्या तारखेला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, तर ते पण बघूया. बघू शकता मित्रांनो, टोटल किती आहे? 532 कॅन्डिडेट आहे मित्रांनो. त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तर बघा खाली काय अपडेट आहे आणि कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. शेड्यूल फॉर द डॉक्युमेंट सबमिशन अँड व्हेरिफिकेशन प्रोसेस. बघा आता तुमचं व्हेरिफिकेशन प्रोसेस कधी होणार आहे, कोणत्या तारखेला होणार आहे. खाली बघा सिरियल नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट नेम ऑफ द कॅन्डिडेट आणि डेट अँड टाइम आणि व्हेन्यू म्हणजेच ठिकाण. बघू शकता मित्रांनो, इथं तुमचं रोल नंबर दिलेला आहे. तर ह्या रोल नंबर पासून बघा 114 ते 184 पर्यंत 106 कॅन्डिडेटचं कधी होणार डॉक्युमेंट बघा व्हेरिफिकेशन. 27/10/2025 ला होणार आहे बघा. आणि एक बघा 194 ते 284 पर्यंत बघू शकता. 106 कॅन्डिडेट म्हणजे पर डे बघा 106 कॅन्डिडेटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आता या कॅन्डिडेटचं बघू शकता कधी होणार आहे. 28/10/2025 ला होणार आहे. खाली बघू शकता 284 ते 324 या कॅन्डिडेटची बघा 106 कॅन्डिडेट आहे. कधी होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन? 29/10/2025 ला. खाली बघू शकता 324 ते 384 106 कॅन्डिडेट. तर 30/10/2025 पर्यंत 30/10/2025 ला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि 384 ते 454 108 कॅन्डिडेटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार बघा 31/10/2025 ला. म्हणजे आता तुमच्याकडे मित्रांनो फक्त 15 दिवस बाकी आहे, जास्त दिवस बाकी नाही मित्रांनो. आणि हे बघा तुम्ही इथं कन्फ्यूज होऊ नका, हे तुमचं फॉर्म दिलेलं मित्रांनो. आता जसं तुम्ही सेंटरवरती जातात तसं तुम्ही चेक करता की कोणत्या हॉलमध्ये माझा नंबर आहे. तर इथे तुमचा हा रोल नंबर दिले मित्रांनो, तुम्हाला रोल नंबर चेक करायचा आहे. काय आणि तुम्ही सेंटरवरती जसं कन्फ्यूज होता ना रोल नंबर बघताना, किंवा तुमचा हॉल सापडत नाही कोणत्या कोणत्या हॉलमध्ये तुमचा नंबर आहे, तसं व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या. तुमचा रोल नंबर म्हणजे रोल नंबर चेक करा कोणत्या दिवशी असणार आहे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. नाहीतर काय करसाल तुम्ही, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे दुसऱ्या दिवशी आणि तुम्ही गेले पहिल्या दिवशी. समजा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे 28 तारीखला आणि तुम्ही गेले 27 ला, असं करू नका. इथं तुम्ही डेट आपलं रोल नंबर नीट चेक करा, नंतरच कन्फर्म करून नंतर तुम्ही त्या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जा. आणि कोणत्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार बघू शकता तुम्ही. सिडको ह्या डिपार्टमेंटमध्ये होणार बघा. 7 फ्लोअर सिडको भवन, SBD, बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तुम्हाला ह्या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर तुमचं ज्या दिवशी रोल नंबर इथे दिलेले मेन्शन केलेले त्याच दिवशी तुम्हाला जायचं आहे मित्रांनो. जर तुम्ही दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही, तर तुम्ही सांगताल नाही सर माझं मी विसरून गेलो किंवा मी व्यवस्थित बघितलं नाही रोल नंबर. तर असं करू नका. ही काही छोटी तुमची मिस्टेक राहणार नाही, कारण ही खूप मोठी मिस्टेक राहू शकते. जर तुम्ही दुसऱ्या दिवशी गेले आणि तुमचं पहिल्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं, म्हणजे होणार होतं. समजा 27 ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि तुम्ही 28 गेले, तर असं चूक करू नका. व्यवस्थित चेक करा रोल नंबर, नंतरच तुम्ही त्या दिवशी मग एक दिवस अगोदर जा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्याकडं आहे बघा 15 दिवस. 15 दिवसात तुमचं बघा, 15 दिवसात तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे मित्रांनो. कारण काय होते माहिती आहे का, बरेच डिपार्टमेंटमध्ये असं होतंय सध्या. कारण तुम्ही कॅन्डिडेटचं काय होतंय, डॉक्युमेंट नसल्यामुळे यादीतून नाव
रद्द करण्यात येत आहे, म्हणजे वगळण्यात येत आहे, कारण की अपात्र ठरवण्यात येत आहे. त्यामुळे कसं डॉक्युमेंट क्लिअर नसल्यामुळे, ओरिजिनल डॉक्युमेंट नसल्यामुळे यादीतून नाव वगळण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही सर्व डॉक्युमेंट काढून घ्या. जर काढले नसाल तर तुमच्याकडे सध्या 15 दिवस आहेत. 15 दिवसात तुम्ही काढू शकता सर्व डॉक्युमेंट. सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल पाहिजे मित्रांनो. तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरलं भरलं तर ते सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे लागतील, आणि ते कंपल्सरी आहे. त्याशिवाय तुम्हाला पुढ नाहीतर जर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला खूप अडचण येईल, आणि शक्यतो तुमचं यादीतून नाव वगळण्यात पण येऊ शकतं. त्यामुळे तशी मिस्टेक करू नका आणि सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जा. आणि सर्वांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.